मित्रांनो, आपल्यापैकी कितीतरी लोक प्लांट आणि नेचर एन्थुझियास्ट आहेत. आपण कितीतरी वेळा आंबा, काजू, नारळ, पेरू, चिकू कितीतरी झाडं घेऊन येत असतो आणि आपल्या घराच्या आजूबाजूला लावत असतो, त्यांची जोपासना करत असतो, त्यांना वाढवत असतो. बऱ्याचदा आपल्याला या झाडांची निगा कशी राखायची याचं पूर्ण ज्ञान नसतं. त्यामुळे मोठी मोठी झालेली झाडं सुद्धा आपल्याकडून दगावतात. त्याच्यामुळेच हे आपल्याकडे काही 5-6 मोठे नारळ आहेत, ते मी आता साफ करून घेणार आहे. त्यासाठी मी एक माणूस बोलावला आहे नारळ साफ करणारा. तुम्ही सुद्धा यापूर्वी जर कधी नारळ साफ केला नसेल तर वेळच्या वेळी नारळ साफ करून घ्या. तो जो माणूस मी आता बोलवला आहे तो कशा पद्धतीने नारळ साफ करणार आहे, त्यामध्ये कोणतं औषध वापरणार आहे हे मी तुम्हाला आता दाखवतोय. नारळ आपण वर्षातून 2दा साफ करायला पाहिजे. एकदा ऑक्टोबरमध्ये आणि एकदा पाऊस पडायच्या आधी म्हणजे जून महिन्यामध्ये. आणि ही नारळाची मशीन आहे म्हणजे वरती जाण्यासाठी. अच्छा, ह्याच्याने आपण कशा पद्धतीने वरती जाणार आहोत हे आपण थोडं पुढे पाहूयाच. आणि हे हातामध्ये काय आहे तुमच्या? हे आपला कॅप्टन आहे, ते म्हणजे वरती ते पाळी वगैरे असतात ना, झुरली वगैरे, मुंग्या वगैरे, त्याच्यासाठी आहे. अच्छा अच्छा, हे कॅप्टनचं क्लोरोपायरिफॉस नावाचं औषध आहे जे आपण नारळीमध्ये वरती साफ केल्यावरती टाकणार आहोत, ज्याच्यामुळे पाली, मुंग्या आणि बाकीचे जे नारळाचे इतर पेस्ट आहेत ते कंट्रोल करण्यामध्ये हे मदत करतं. हे नॉट नेसेसरी की तुम्ही कॅप्टनचंच वापरलं पाहिजे. बाकीच्या कंपन्यांचे पण क्लोरोपायरिफॉसचे औषधं येतात, ते तुम्ही एखाद्या कृषी सेवा केंद्रामधून चेक करून घेऊ शकता. हे क्लोरोपायरिफॉसचं जे औषध आहे हे सध्या तो बॉटलमध्ये भरून घेत आहे वरती नेण्यासाठी, आणि मग बॉटलमधून वरती ते औषध टाकणार. ह्याच्यामध्ये पण हे येतं, एक राईट आणि लेफ्ट येतो. अच्छा, हे राईट साठी वापरला जातं आणि ह्या लेफ्ट साठी. ओके, राईट आणि लेफ्टचे दोन्ही वेगळे असतात. हा, हे राईटचं, हा, हे बघा, हे इकडला आहे लेफ्ट. ओके ओके. हे लेफ्टचं अशा पद्धतीचं असतं. ओके, आणि राईटचं अच्छा लिहिलेलं आहे त्याच्यावरती. भारीच आहे की वर चढायला, सेफ असतं ना पूर्ण. सेफ्टी पण येतो. सेफ्टी बेल्ट का नाही लावलेला मग तू? हा, नारळ साफ करत असताना हिरव्या फांद्या यामध्ये मारल्या जाणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि यामध्ये फक्त सुक्या फांद्या मारल्या जातील इकडे आपण लक्ष द्यायचं आहे. जर हिरव्या फांद्या आपण यामध्ये मारल्या तर त्याच्यामुळे झाडाचं नुकसान होऊ शकतं, झाड त्यामुळे कमजोर होऊ शकतं. एक नारळ साफ करायला किती वेळ लागतो? साधारण 15-20 मिनिटं लागतात एक नारळ साफ करायला. दादा, औषध टाकताना मास्क घालत जा. क्लोरोपायरिफॉस आहे ते, रिस्की असतं एकदम. शेतकरी मित्रांनो, विदाउट मास्क कुठलीही पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स काही वापरायचं नाही. साफ झालाय का दादा? हो, झाला. याच्याने फायदा काय होतो झाडाला?
हे आपले माड वगैरे धरतात. ज्या नवीन ज्या पेंड्या येतात त्यांना वाढ जरा चांगली असते. हो. आणि मुंग्या वगैरे सगळं कंट्रोल होतं ना याच्याने. हो हो. नारळ साफ करताना फायदा असा होतो की मुंग्यांसारख्या किडी ज्या की नारळाच्या वरती लपलेल्या असतात, ज्या फुलधारणेच्या वेळी नारळाच्या झाडावर अटॅक करतात आणि त्यामुळे फळधारणा होत नाही व्यवस्थित, त्या कंट्रोल करायला मदत होते. त्यामुळे फळधारणा वाढते. शेतकरी मित्र, हे बघा, हे क्लोरोपायरिफॉसचं हे औषध असं अंगावरती पडलंय. हे विदाऊट तुम्ही पूर्ण प्रोटेक्शन जर वापरलात आणि हे जखमेतून आतमध्ये गेलं तर हे फार भयंकर गोष्ट होऊ शकते शरीरासाठी. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि विदाऊट कुठलंही प्रोटेक्शन, मास्क आणि शरीरावरती पूर्ण कपड्यांशिवाय पेस्टिसाइड्समध्ये कधीही जाऊ नये. शेतकरी मित्र, हा त्रिकोणात जो कट झालेला दिसतोय हा समोर आणि हा इथे समोर, हे अक्षरशः गेंडाभुंग्या लागलेल्याचे सिम्पटम्स आहेत. झाडाला गेंडाभुंग्या लागण्याची शक्यता आहे किंवा लागलेला आहे, त्याचे हे सिम्पटम्स आहेत. गेंडाभुंग्या या किडीसाठी फेरोमॉन ट्रॅप्स नावाचा एक सापळा तुम्हाला कृषी सेवा केंद्रामध्ये मिळेल. तो तुम्ही कृषी सेवा केंद्रामधून घ्या आणि तो कसा वापरायचा हे तुम्हाला कृषी सेवा केंद्रामधून ते लोक सांगतील. तसंच गेंडाभुंग्यासाठी विशेष काही औषधं मिळतात कृषी सेवा केंद्रामध्ये, ती तुम्ही घ्या आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या नारळीच्या झाडांवरती त्याचा वापर करा. कारण गेंडाभुंगा जर एखाद्या बागेमध्ये लागला किंवा काही झाडांमध्ये जरी तो लागला तर पूर्णच्या पूर्ण बाग नष्ट होऊ शकते. त्यामुळे गेंडाभुंगा हा अतिशय सिरियस पेस्ट आहे नारळीची.